व आपल्या कमिटीमधील मुख्य सदस्यांपैकी एक श्रीकांत भाऊ चौधरी यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी शब्द सुमनाने त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. श्रीकांत भाऊ, भिकन भाऊ चौधरी, भिकन भाऊ, आपल्याला विनंती असेल की आपण देखील या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे आणि आमच्यासोबत जोडायचं आहे. धन्यवाद भिकन भाऊ. व कालच्या सामन्यातले आपले मॅन ऑफ द मॅच निलेश भाऊ खेवलकर यांना मी विनंती करेल, त्यांनी कृपया हॅलो त्यांनी कृपया मुख्यमंत्री, अरे भाऊ मी काय म्हणतो या ऑपरेटरला सांगा ना. हॅलो, निलेश भाऊ खेवलकर यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो. टीपीसी संघाचे संघमालक तन्मय पुरुषोत्तम चौधरी, टीपीसी संघाचे धन्यवाद धन्यवाद सुजय दादा. आणि आजचा हा चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जो होतोय भारत प्रिंटर्स आणि नंदिनी ट्रेडिंग या संघांमध्ये. स्ट्राईकला असतील प्रकाश चौधरी आणि नॉन स्ट्राईकला असतील गजू, आणि गोलंदाजीची धुरा सांभाळलेली आहे स्वतः कर्णधार सागर चौधरी यांनी. आजचा हा चौथा आणि शेवटचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. याआधी 3 सामने झालेत, 3ही सामन्यातील विजेते हे सेमीफायनल मध्ये त्यांनी आपलं स्थान निश्चित केलंय. आता या मॅच मधील जो जिंकेल तो एक सेमीफायनलचा शेवटचा संघ आपल्याला मिळेल. आणि बॉलिंगची सुरुवात करतील सागर चौधरी, स्ट्राईकला असतील प्रकाश. लेट्स प्ले. आणि हा हाताला टच करून सरळ चौकार पहिल्या चेंडूवर. अत्यंत धुवाधार अशी ही सुरुवात. नक्कीच हा झेल व्हायला पाहिजे होता अशी सागर यांची अपेक्षा होती. जर झेल हा झाला असता तर नक्कीच एक मोठा फटका नंदिनी ट्रेडिंग या संघाला मिळाला असता. पुढील चेंडू आणि याचबरोबर प्रकाश यांना पुढील चेंडूवर जावं लागणार आहे तंबूत. नंदिनी ट्रेडिंग या संघाचा एक मोठा खेळाडू ज्याच्यावर धुरा होती आपल्या संघाची, तो तंबूत परततोय. प्रकाश चौधरी ज्याच्याकडून खूप अपेक्षा होती आपल्या संघाला. आणि यष्टीरक्षक असणारे आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ चौधरी यांनी तो झेल घेतला होता. मयुरेश हलक्या हाताने खेळला होता.
सागर नवीन बॅट्समन. स्ट्राईकला असतील गजू भाऊ. सिंगल धाव घेण्यात यशस्वी झाला होता सागर. स्ट्राईकला असतील गजू. डाव्या हाताचे हे फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करताना सचिन भाऊ चौधरी. एक मोठा फटका बसलाय नंदिनी ट्रेडिंग या संघाला गेल्या काही चेंडून आधी. पुढील चेंडू सागर याचा. सामना करतील गजू. आणि याचबरोबर विकेट. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न गजू यांचा. झालेले आहेत त्रिफळाचीत. दुसरं यश या षटकातील सागर चौधरी यांना. नवीन फलंदाज मैदानात. मयुरेश भाऊ पहिली काय सचिन भाऊ पकडली होती ती. दोन गडी बाद करण्यात यशस्वी झालेला आहे भारत प्रिंटर्सचा संघ. पुढील चेंडू सागर चौधरी याचा. आणि हा वाईड. एक अवांतर धाव देऊन जाईल समोरच्या संघाला. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. आजचा तिसरा दिवस आणि आजच्या या सामन्याचा चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. भारत प्रिंटर्स विरुद्ध नंदिनी ट्रेडिंग. पुढील चेंडू सागर चौधरी याचा. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. मिस झालाय आणि सरळ यष्टीरक्षक सचिन चौधरी यांच्या हातात. शुभम चौधरी नवीन फलंदाज. नाव काय? प्रकाश गुप्ता. फटका खेळण्याचा होता प्रयत्न. बॅट चिकट घेऊन गेलाय स्लिपच्या हातात. षटकाची होते समाप्ती. धावसंख्या झालेली आहे. एक षटक समाप्त. 6 धावा. 2 गडी बाद. या आधीचा जो सामना झाला होता त्या सामन्यातील सामनावीर प्रकाश गुप्ता हा होता. त्याला नुकतीच सामनावीराची ट्रॉफी देण्यात आली आहे. आता गोलंदाजीची धुरा सांभाळतील संघातील सर्वात अनुभवी खेळाडू सचिन भाऊ चौधरी. त्यांचा सामना करतील सागर. सुंदर असा चेंडू. हलक्या हाताने खेळण्याचा होता प्रयत्न. कुठलाही धाव नाही, कुठलेही नुकसान नाही. पहिल्याच षटकात सागर यांनी आपल्या संघाला 2 सफलता प्राप्त करून दिल्या होत्या. सुंदर होता हा चेंडू. बघूया काय निर्णय देत आहेत अंपायर. आणि हा त्यांच्या पायाला स्पर्श करून गेला होता सागर यांच्याकडे, त्यामुळे फेअर डिलिव्हरी. पुढील चेंडू सचिन यांचा. सामना करतील सागर. परत एकदा सुंदर चेंडू. पहिले 3 चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू सचिन यांच्याकडून. भारत प्रिंटर्स संघ क्षेत्ररक्षण करताना. हलक्या हाताने खेळला होता पॉइंटच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी सागर. आता स्ट्राईक लागलेला आहे शुभम चौधरी. पहिल्या 4 चेंडूत पहिले 3 चेंडू निर्धाव होते आणि आता हा चौथ्या चेंडूवर 1 धाव घेतला. आपल्या षटकातील 5वा चेंडू सचिन भाऊ चौधरी. आणि बोल्ड त्रिफळाचीत दांडी गुल. शुभम
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, वातावरण पण गुलाबी आणि हा आठवडा पण गुलाबी. प्रेमाचा आठवडा म्हणू शकतो आपण या आठवड्याला. षटकातील शेवटचा चेंडू सचिन चौधरी यांचा. नवीन फलंदाज मैदानात. नवीन फलंदाज मैदानात कपिल, द मॅन फ्रॉम बुरहानपूर. सामना करतील सचिन चौधरी यांचा. या चेंडूच्या आधी एक सफलता आपल्या संघासाठी त्यांनी प्राप्त केली होती. हलक्या हाताने खेळला होता. एक धाव घेण्याचा होता प्रयत्न पण नाकारलाय. आणि याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 7 धावा. अत्यंत सुंदर असं हे षटक आपल्याला बघायला मिळालं. हाच फरक पडतो एक अनुभवी खेळाडू संघामध्ये असल्याचा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आहेत मनोज दादा चौधरी आणि सुजय चौधरी सहसमालोचक, जे सध्या स्कोरिंग ची जबाबदारी सांभाळताना आपल्याला दिसत आहेत. पुढील षटक घेऊन आले आहेत आपल्या संघासाठी मयुरेश चौधरी. आपला पूर्ण अनुभव झोकून देताना सचिन, सागर आणि मयुरेश, 3 अनुभवी आणि खूप महत्वाचे खेळाडू या संघातील. भारत प्रिंटर संघ जो मागच्या पर्वातील विजेता संघ होता. पुढील षटक घेऊन येतील मयुरेश चौधरी आपल्या संघासाठी. 2 षटकांची झालेली समाप्ती. पॉवर प्ले संपलेला आहे आणि फिल्डिंग ओपन झालेली आहे. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. याचबरोबर एक गडी बाद झालेला आहे सागर यांच्या रूपामध्ये. मयुरेश यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला एक यश प्राप्त करून दिलेला आहे. सुंदर असा झेल घेतलेला होता सचिन चौधरी यांनी. आधीचे 3 संघ आपल्याला मिळालेले आहेत. आता या सामन्यानंतर सेमीफायनलचे सामने आपल्याला बघायला भेटतील. नवीन बॅट्समन संकेत चौधरी मैदानात जाताना आपल्याला दिसले होते. सगळ्यात पहिली जी मॅच झाली होती त्या मॅच मधला विजेता कॅफे कल्चर हा संघ खेळेल. आता या सुरू असलेल्या दोनही संघांच्या अवांतर धाव, वाईटचा इशारा अंपायर यांचा. या सामन्यातील जो विजेता संघ असेल तो खेळेल कॅफे कल्चर या संघाशी. आणि शिव शीतल फाउंडेशन विरुद्ध हॉटेल स्टार पॅलेस यांचा असेल दुसरा सामना. परत एकदा बॅटची कड घेऊन गेला होता बॉल सचिन चौधरी यांच्या डोक्यावरून. आपल्या या संघातील एका खेळाडूचा मोबाईल हरवलेला आहे सामन्याच्या दरम्यान. तर जर कोणाला सापडला तर कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचं आहे. सुंदर असा चेंडू. सेमीफायनल शिव शीतल फाउंडेशन केलं ना मी. लावलाय फोन.
सुंदर अशी गोलंदाजी मयुरेश यांची. एका खेळाडूचा मोबाईल हरवलेला आहे मैदानात. मोबाईल सुरू आहे, रिंग जाते. जर कोणाला अनावधानाने सापडला तर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचं आहे आणि योग्य ते त्याला बक्षीस कमिटीतर्फे. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. अंपायर यांचा कुठलाही निर्णय नाही, सेफ होता हा. याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 9 धावा, 4 गडी बाद. थोडा अडचणीत सापडलेला दिसतोय नंदिनी ट्रेडिंगचा संघ. एक छोट्या पार्टनरशिपची गरज आहे या संघाला. कुठल्या तरी 2 खेळाडूंनी थोडस विचारपूर्वक आणि सावधानीने खेळाल तर निश्चितच एक धावसंख्या ते उभारू शकतील. 3 षटक संपलेले आहेत. मयुरेश याने एक अत्यंत सुंदर षटक टाकलं होतं याच्या आधी. आणि परत एकदा गोलंदाजीवर सचिन चौधरी. सुंदर असा शॉट हलक्या हाताने खेळला होता. 1 धाव घेण्यात यशस्वी. 10 धावा. मोबाईल हरवलेला आहे एका खेळाडूचा. कृपया ज्याला कोणाला सापडेल त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचा आहे. याचबरोबर परत एक झटका नंदिनी ट्रेडिंग या संघाला. कपिल याला परतावं लागतंय तंबूत. आता स्वतः कॅप्टन कुणाल चौधरी मैदानात. सागर. बॉल बाय सचिन, कॉट बाय विकेट कीपर सागर. अनुभवी खेळाडू संघात असल्याचा हाच फरक पडतो. अत्यंत महत्वाची ही मॅच. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. बॅटिंग लागून गेला माहिती का मयुरेशचा. कुणाल चौधरी स्ट्राईकला. हलक्या हाताने खेळला होता स्वप्नील यांच्याकडे. सुंदर अशी फिल्डिंग स्वप्नील यांची. आणि बॅटची कड घेऊन चेंडू सरळ यष्टींवर धडकून फलंदाज बाद. निम्म्याच्या वर संघ मैदानातून तंबूत परतलेला आहे. स्वतः कुणाल चौधरी हे कर्णधार नुकतेच त्रिफळाचीत झाले होते. त्यांच्या जागेवर आलेले आहे प्रदीप चौधरी. धावसंख्या झालेली आहे 10. सर्वात कमी स्कोअर काय तेली प्रीमियर लीगचा काही आयडिया थोडीफार. मारण्याचा होता प्रयत्न. LBW नियम असता तर नक्कीच तंबूत परतले असते. 10 वर 6 आहे आता. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी प्रदीप चौधरी. सचिन चौधरी यांची अत्यंत धारदार गोलंदाजी आणि षटक संपलेलं आहे. सचिन यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे आणि अत्यंत 11. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10 रन.
माफ करा 11 रन. 4 ओव्हर 11 रन 6 विकेट. पूर्णपणे एकतर्फी करून टाकलाय सामना भारत प्रिंटर या संघाने. नंदिनी ट्रेडिंगचा संघ खूप जास्त अडचणीत आपण म्हणू शकतो. संकेत आणि प्रदीप या दोघही फलंदाजांना एक जबाबदारीपूर्वक खेळी करण्याची आवश्यकता. पुढील गोलंदाजीची धुरा असतील मयुरेश यांच्या खांद्यावर. पुढील चेंडू मयुरेश याचा. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न फसलाय. चेंडू जाऊन सरळ त्यांच्या गुडघ्यावर. मयुरेश चौधरी पुढील षटक जळगाव बायपास एंड कडून टाकताना सामना करतील प्रदीप. वाईड चेंडू. एक धाव अवांतर. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 5वं षटक प्रगतीवर. सुंदर असा चेंडू हलक्या हाताने पण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये थ्रो करण्याचा होता प्रयत्न मयुरेश यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा. दिल्ली प्रीमियर लीगच्या इतिहासामधील सर्वात निच्चांक धावसंख्या जी आहे त्याबद्दल कोणाला कल्पना असेल किंवा माहीत असेल तर कृपया आम्हाला इन्फॉर्म करा. कमीत कमी धावसंख्या संघाची किती होती मागील 3 सीझन मध्ये. संकेत चौधरी आता स्ट्राईकवर. एक अनुभवी आणि एक चांगले खेळाडू नंदिनी ट्रेडिंग या संघाचे. सामना करतील मयुरेश याचा. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न फसलाय. संघ अडचणीत. परत एकदा सुंदर असा चेंडू. चार चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक मयुरेश याचे. अत्यंत सुंदर गोलंदाजी करतोय मयुरेश आपल्या संघासाठी. संकेत असतील मैदानात. सुंदर फटका. बघूया झेल होतोय का. आणि नाही, निश्चितच देऊन जाईल षटकार. या सामन्यातील पहिला षटकार. शेवटचा चेंडू. परत एकदा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. मागील जो षटकार आला होता तो सगळ्यात पहिल्या बॉलवर जो चौकार मारला होता प्रकाश चौधरी यांनी, त्याच्यानंतरचा हा मोठा फटका. जवळपास 27 चेंडू नंतर आलेला हा षटकार. या पर्वात हे आपल्याला खूपच क्वचितच बघायला मिळालं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 धावा. 6 गडी बाद. आमच्यासोबत कॉमेंट्री मध्ये आहे मनोज दादा चौधरी. त्यांना एक प्रश्न आहे आमच्या कॉमेंटेटर कडून. एलबीडब्ल्यू ला मराठीत काय म्हणतात? कृपया प्रॉम्प्टिंग करू नये. नाही, गिव्ह अप. पुढील बॉलर काय म्हणता? दुर्गेश. नवीन षटक जळगाव बायपास एंड कडून. सामना करतील संकेत. आणि हा मोठा फटका. पहिला षटकार.
हॅलो. प्रदीप चौधरी यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण सीमारेषेवर सागर चौधरी तैनात होते. त्यांच्या हातात जाऊन तो झेल त्याने टिपला होता. 7वा गडी बाद. मैदानात असतील जयेश, दुर्गेश. पुढील 2 षटक जे शिल्लक आहेत त्यात दुर्गेश याने स्ट्राईक जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवावी आणि स्कोर आपला वाढवावा हीच अपेक्षा असेल संघाला. सुंदर असा चेंडू दुर्गेशचा बॅटची कड घेऊन सरळ सचिन चौधरी यांच्या हातात. दुर्गेश चौधरी जळगाव बायपास यांकडून सामना करेल जयेश. कुठलाही रन नाही. संकेत यांनी नाकारलाय रनसाठी. षटकाची होते समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27 धावा. 7 गडी बाद. या सामन्यानंतर अर्धा तास ब्रेक असेल आणि त्यानंतर आपण बघूया सेमीफायनल नंबर 1 शिव शीतल फाउंडेशन विरुद्ध हॉटेल स्टार पॅलेस. पुढील शेड्यूल असणार आहे. या सामन्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर आपण बघूया सेमीफायनल 1 चा थरार हॉटेल स्टार पॅलेस विरुद्ध शिव शीतल फाउंडेशन या संघांमध्ये. पुढील गोलंदाज असणार आहे सागर चौधरी. सामना करतील स्वतः संकेत. सुंदर असा फटका संकेत याचा जाईल षटकारासाठी. डीजे संकेत हा पुढील अजून काही चेंडू किंवा पूर्ण मॅच होईस्तोवर जर टिकला तर एक सन्मानजनक स्कोर तो उभा करू शकेल आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू सरळ ब्लॉक मध्ये बुंध्यात. मोठा फटका खेळण्याचा आता प्रयत्न. धावसंख्या झालेली आहे 33 धावा. 7 गडी बाद. अजूनही 9 चेंडू शिल्लक या सामन्यातील. सागर चौधरी गोलंदाजीवर. सामना करतायत संकेत. एक षटकार आला होता या आधीच्या एका चेंडूवर. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. मयुरेश आहे सीमारेषेवर आणि झेल बाद. संकेत याला परतावा लागेल तंबूत. 8वा गडी बाद नंदिनी ट्रेडिंग या संघाचा. सागरेची सुंदर गोलंदाजी त्याच बरोबर सुंदर असा झेल मयुरेश याचा सीमारेषेवर. तेहतीस धावा झालेल्या आहेत. 8 गडी बाद. सागर चौधरी याचं षटक प्रगतीवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. यानंतर असणार आहे शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं. तेली प्रीमियर लीग पर्व 4 दिवस 3रा सामना. उपांत्यपूर्व फेरीचा 4था सामना. भारत प्रिंटर्स विरुद्ध नंदिनी ट्रेडिंग. पुढील चेंडू सागर याचा. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न फलंदाजाचा पण फटका चुकलाय आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. खूपच अनुभवी खेळाडूंनी भरलेली ही टीम.
स्वतः कर्णधार सागर चौधरी. बॅटची कड घेऊन बॉल सरळ स्लिप मध्ये. षटकाची होते समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 धावा, 8 गडी बाद. यानंतर असणारे शेवटचं षटक या इनिंगचं. 6 चेंडू, 6 चेंडूंमध्ये दोघही फलंदाज काय करू शकतात आपल्या संघासाठी. 33 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. अत्यंत कमी धावसंख्येत नंदिनी ट्रेडिंगच्या संघाला रोखण्यात यश आलंय. भारत प्रिंटर्सच्या संघाला अत्यंत खतरनाक अशी गोलंदाजी होती. बॉलिंग एंडला आहेत स्वप्नील. सुंदर असा फटका देऊन जाईल षटकार. स्वप्नील याचा पहिला चेंडू. थँक्यू डीजे. आपल्या या मैदानात आपण बघू शकतो की एक स्टॉल आहे आपल्या डीजेच्या बिलकुल शेजारी. तुषार कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस यांचा. परत एकदा मोठा फटका होता वाईड, एक अवांतर धाव. तुषार कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस त्यांचा स्टॉल इथे लागला आहे. त्यांनी त्यांच्याकडे असणारे सगळे प्रोडक्ट आपल्या स्टॉलला ठेवलेले आहेत. कृपया एकदा व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. तुषार कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस. पुढील चेंडू स्वप्नील याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि जो कोणी संघ जिंकेल ही प्रतियोगिता त्या संघाला, त्या संघ मालकाला तुषार कम्प्युटर्स सेल्स अँड सर्व्हिसेस यांच्याकडून एक वायफाय असलेला एक ब्रँडेड आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही हा गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. तुषार कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस. पुढील चेंडू स्वप्नील याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्लिपकडे गेलाय चेंडू. फिल्डरचा प्रयत्न होता बॉल अडवण्याचा, पण 2 धाव घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मंटू सर. 2 चेंडू शिल्लक शेवटचे. 42 धावा. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न परत एकदा आणि आउट दिले गेलंय. अत्यंत चातुर्य दाखवलं यष्टीरक्षक सचिन चौधरी यांनी. या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकतात लाईव्ह विजन या युट्यूब चॅनलच्या दरम्यान माध्यमाने. जे कोणी प्रेक्षक आपली ही प्रतियोगिता बघत आहेत युट्यूबद्वारे लाईव्ह, त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. शेवटचा चेंडू स्वप्नील याचा. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. षटकाची होते समाप्ती. याच बरोबर ही इनिंग संपलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10 मिनिटाचा ब्रेक असेल. इनिंग्स संपलेली आहे. 10 मिनिटांनंतर दोनही संघांना विनंती असेल की आपले फलंदाज तसंच क्षेत्ररक्षक
मैदानात पाठवून लवकरात लवकर दुसरी इनिंग सुरू करायची आहे। यानंतर आपल्याला दोन मॅनेजमेंट कमिटी आपली तेली प्रीमियर लीग ची जी आयोजन कमिटी आहे त्यातील मंगेश भाऊ चौधरी यांचं स्वागत। 5 मिनिटाचा वेळ आहे। 5 मिनिटांमध्ये नंदिनी ट्रेडिंग संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि भारत प्रिंटर संघाला सात शेख जिथे कुठे असतील आयोजन कमिटीचे श्री पंकज भाऊ चौधरी यांचं मैदानात आगमन, त्यांचं खूप खूप स्वागत। आवाज माझा आहे पण बोल मनोज भाऊंचे। नंदिनी ट्रेडिंगचा संघ मैदानात आलेला आहे। क्षेत्ररक्षण ते सजवत आहेत। भारत प्रिंटर संघाचे फलंदाज कृपया मैदानात त्यांनी प्रवेश करायचा आहे। पंचही तयार आहेत। या मॅच नंतर थोडा ब्रेक असणार आहे 20 मिनिटं ते अर्ध्या तासाचा आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे शिवशीतल फाउंडेशन विरुद्ध हॉटेल स्टार पॅलेस या संघातील पहिला सेमीफायनलचा मुकाबला। आशा करतो की दोघही संघाचे खेळाडू मैदानात असतील। पंच मैदानात, खेळाडू मैदानात, फलंदाजांची प्रतीक्षा। या सामन्यानंतर आपल्याला आपल्या या प्रतियोगितेचे 4 सेमीफायनलिस्ट संघ भेटून जातील। आजचा नाही, या प्रतियोगितेसाठी आपल्याला जे डीजे लावलेले आहेत, डीजे धांडे लाल भडक शर्ट ते घालून आलेत आज। कृपया कुठल्याही गुराच्या कळपाच्या समोर जाऊ नका। नंदिनी ट्रेडिंगचा संघ क्षेत्ररक्षण सजवतोय। फलंदाजांना विनंती, मैदानात आपले दोघही सलामीचे फलंदाज पाठवायचे। पंच तयार, खेळाडू तयार। उपांत्यपूर्व फेरीचा हा चौथा सामना भारत प्रिंटर्स संघ विरुद्ध नंदिनी ट्रेडिंग। अत्यंत कमी असा धावसंख्येचा पाठलाग करायला भारत प्रिंटर्सचा संघ मैदानात उतरला आहे। कपिल
जळगाव बायपास 43 धावांचं लक्ष. दुर्गेश सलामीला, त्याच्याबरोबर असतील स्वतः कर्णधार सागर. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. धाव संख्या होतीये 2. हॅलो हॅलो कपिल. सुंदरचा फटका सागरचा, बघूया झेल होतोय का. आणि याचबरोबर सागर चौधरी याला परतावं लागेल तंबूत. पहिल्याच षटकात मिळालेला हा पहिला गडी. सुंदर असं मैदान, सुंदर असे वातावरण. डीजे धांडे लाल कलरचं शर्ट आज घालून बसलेत. प्रेमाचा आठवडा, प्रेमाचा रंग. प्रेमाचा रंग लाल आहे, गुलाबी नाहीये. पुढील चेंडू कपिल याचा. सामना करतील स्वतः सचिन चौधरी, एक अनुभवी खेळाडू. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय त्यांनी रणजी सामन्यांमध्ये. पुढील चेंडू कपिल याचा. सामना करतील सचिन चौधरी. या सामन्याच्या निकालानंतर आपल्याला 4 सेमीफायनल संघ प्राप्त होतील. सुंदर असा चेंडू कपिलचा, ब्लॉक मध्ये खेळून काढलाय सहजरित्या सचिन चौधरी यांनी. एक लहान टार्गेट 8 ओव्हर मध्ये आपण म्हणू शकतो 43 रनांचं. त्याला कशा प्रकारे डिफेंड करतोय नंदिनी ट्रेडिंगचा संघ ते आपल्याला बघावं लागेल. कपिल याचा पुढील चेंडू. सामना करतील सचिन. परत चांगला चेंडू, कुठलीही धाव नाही, कुठलंही नुकसान नाही. कपिल अत्यंत लाईन लेंथने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. त्यालाही माहिती की धाव संख्या कमी आहे, त्याला डिफेंड त्याला करायचंय. आणि सर्वच्या सर्व 11 खेळाडू जर एकत्र आले आणि सगळ्यांनी एफर्ट्स लावले तर नक्कीच ही धावसंख्या सुद्धा डिफेंड होऊ शकते. पुढील चेंडू कपिल याचा. सामना करतील सचिन. परत एकदा मोठा फटका आणि फटका फसलाय आणि झेल सुद्धा सुटलाय. नक्कीच ही चूक महागात पडू शकते नंदिनी ट्रेडिंगच्या संघाला, कारण सागर आधीच तंबूत परतला होता आणि ह्या झेल नंतर जर हा झेल झाला असता तर सचिन चौधरी यांना सुद्धा परतावं लागलं असतं. पण तो झेल शुभम यांनी सोडलाय आणि ही चूक महागात पडते की नाही हे आता आपल्याला बघावं लागेल. एक संधी प्राप्त करून दिली होती कपिल याने, पण ती संधी हेरता आली नाही संकेत चौधरी यांना. पुढील चेंडू कपिल याचा. सुंदर असा चेंडू मिड विकेटच्या दिशेने देऊन जाईल 1 धाव. षटकाची होती समाप्ती. अपील केलेली आहे
अपील केलेली आहे नंदिनी ट्रेडिंगच्या संघाने आणि जाईल हा निकाल थर्ड अंपायर यांच्याकडे. बॅट्समनने क्रीज सोडली होती आणि बॉलरने चेंडू हा यष्टींना मारला होता. नॉट आउट. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4 धावा. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा काढू दिलेल्या नाहीयेत नंदिनी ट्रेडिंगच्या संघाने भारत प्रिंटर या संघाला. बघूया अजून अशीच गोलंदाजी पूर्ण 8 ओव्हर ते करू शकतात का. पुढील चेंडू संकेत याचा मिड विकेटच्या दिशेने मारलेला दुर्गेश याने हा फटका देऊन जाईल 1 धाव. संकेत चौधरी नवीन गोलंदाज. मागच्या षटकामध्ये एक संधी प्राप्त करून दिली होती कपिल याने आपल्या संघासाठी, पण ती संधी हेरता नाही आली. बाउंड्रीवर जे होते खेळाडू त्यांना तो झेल सुटला होता आणि सचिन चौधरी यांना जीवनदान मिळालं होतं. सुंदर असा फटका कव्हर आणि पॉइंटच्या खेळाडूंच्या दरम्यान आणि जाईल चौकार. पुढील चेंडू संकेत चौधरी याचा सामना करतील सचिन. सुंदर असा फटका आणि झेल घेण्याचा होता प्रयत्न, पण हाताला लागून सरळ षटकार. 6 धावा. मागच्या षटकातील जो झेल सुटला होता सचिन चौधरी यांचा, त्या जीवनदान नंतर प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार. सुंदर असा चेंडू बॅटची कड घेऊन अलॉंग द ग्राउंड कीपरच्या हातात. आता प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकार जो सचिन चौधरी यांच्या बॅटमधून निघेल ते एक प्रकारे जखमेवरचं मीठ असेल. पुढील चेंडू संकेत याचा कव्हरच्या दिशेने कर्णधार कुणाल चौधरी यांच्या हातात. एक षटकार आणि एक चौकार आला या ओव्हरमध्ये. संकेत चौधरी यांचं षटक प्रगतीवर. परत एक मोठा फटका अलॉंग द कार्पेट गोपाल यांच्या हातात देऊन जाईल 1 धाव. याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 16 धावा. 1 गडी बाद. 36 बॉल 27 रिक्वायर्ड. 6 षटक शिल्लक आहेत.
बॉल जास्त आहेत आणि रन कमी आहेत. परत एकदा गोलंदाजीवर आलेले आहेत कपिल, यांनी एक विकेट घेतली होती पहिल्या ओव्हरमध्ये आणि अजून एक संधी आपल्या संघाला बनवून दिली होती. परत एकदा कपिल, द मॅन फ्रॉम बुरहानपूर, त्यांचा सामना करतील सचिन चौधरी. दोन षटक समाप्त झालेत. धावसंख्या झाली 16 धावा. सचिन चौधरी स्ट्राईकवर. सुंदर असा शॉर्ट पॉइंटच्या दिशेने खेळाडू पडतोय चेंडूच्या मागे. नक्कीच एक धाव देऊन जाईल. एक धाव वाचवणं खूप महत्वाचं असणार आहे नंदिनी ट्रेडिंगच्या संघाला, कारण त्यांची धावसंख्या कमी आहे, स्कोर कमी आहे आणि तो त्यांना डिफेंड करायचा आहे. एक धाव, एक बॉल त्यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. सुंदर असा हलक्या हाताने मारलेला शॉट. स्लो होता चेंडू बट सेफ. नो मॅन लँड्स मध्ये हा चेंडू आणि स्ट्राईक असेल आता सचिन चौधरी यांच्याकडे. कपिल यांचा पुढचा चेंडू. सामना करतील सचिन. हलक्या हाताने खेळलेला लॉंग द कार्पेट. परत एकदा 1 रन. दिल्ली प्रीमियर लीग पर्व चौथे, दिवस तिसरा, मॅच चौथी. ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू आणि सरळ यष्टीवर जाऊन धडकलाय. त्याचबरोबर मैदानातून परतावा लागेल फलंदाजाला, दुर्गेश याला. डीजे फलंदाजाचं नाव आकाश. नवीन फलंदाज मैदानात. याआधी दुर्गेश याला जावं लागलं तंबूत. त्रिफळाचीत झाला होता तो. पण अजूनही सचिन चौधरी मैदानात आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या कमी आहे पण या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना सुद्धा अत्यंत जाणीवपूर्वक अशी खेळी करावी लागते. हलक्या हाताने खेळलेला 1 रन घेण्यात यशस्वी आकाश. तिसरं षटक प्रगतीवर कपिल याचं. स्ट्राईकला असतील सचिन. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना भारत प्रिंटर्स विरुद्ध नंदिनी ट्रेडिंग या दोघा संघांमध्ये. द्वारकाई स्पोर्ट्स क्लबचं हे सुंदर असं मैदान, सुंदर अशी प्रतियोगिता. सुंदर असा शॉट. बघूया कॅच होतोय का. आणि षटकार खेळाडूच्या डोक्यावरून. 6 रन सचिन चौधरी यांच्या बॅटमधून. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 26 धावा. 2 गडी बाद. सचिन चौधरी यांचा प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार एक नवीन जखम देऊन जाईल. 30 चेंडू 17 धावांची आवश्यकता. चौथं षटक संकेत चौधरी यांचं जळगाव बायपास कडून. सामना करतील आकाश. लहान लहान समर्थक सुद्धा मैदानात आपल्या खेळाडूंसोबत आलेले आहेत.
हलक्या हाताने खेळला होता. जोरात फटका खेळण्याचा होता प्रयत्न, देऊन जाईल एक धाव आकाश यांना. संकेत चौधरी यांचं षटक प्रगतीवर. आमच्या सोबत आहेत एक लहान समर्थक रुद्र चौधरी, कॅफे कल्चर संघातील आमचे मोठे बंधू रवींद्र चौधरी. सुंदर असा फटका देऊन जाईल षटकार सीमारेषे पार. पुढील चेंडू संकेताचा एक मोठा फटका आला होता मागच्या चेंडूवर सचिन चौधरी यांच्या बॅटमधून. परत एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, पण तरी एक धाव घेण्यात यशस्वी. कपिल याचा थ्रो. चौतीस धावा झाल्यात. चौथं षटक प्रगतीवर आहे. 26 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आकाश स्ट्राईकवर. हलक्या हाताने कट केला होता आणि 2 धाव घेण्यात यशस्वी सचिन आणि आकाश. 25 चेंडू 7 धावांची आवश्यकता. केवळ औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये असं आपण म्हणू शकतो. लहान लहान समर्थक सुद्धा मैदानात आपल्या या संघातील खेळाडूंसोबत आलेले आहेत. परत एकदा मोठा फटका जाईल षटकार आणि स्कोर लेवल. कॅमेरामॅन या आपल्या प्रतियोगितेसाठी जे आहेत ते सकाळपासून या सामन्यांचं प्रक्षेपण अत्यंत सुंदररित्या करतात. सत्यम पाटील, आसिफ तडवी, राकेश सरपटे. आणि हा नो बॉल दिला होता, कीपर चेंज केला होता आणि तो सांगितला नव्हता. याच बरोबर भारत प्रिंटर संघ पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. नंदिनी ट्रेडिंग या संघाचा प्रवास इथेच संपलाय आपण असं म्हणू शकतो. आणि आता 4ही सेमीफायनलचे संघ आपल्याला प्राप्त झालेले आहेत. या सामन्यानंतर फक्त अर्धा तासाचा ब्रेक असणार आहे. फक्त अर्धा तासाचा. सर्व खेळाडूंना विनंती आहे की शिव शीतल फाउंडेशन आणि हॉटेल स्टार पॅलेस या संघातील खेळाडूंनी कृपया मैदानात येऊन हजर राहायचे. यापुढील सामना हा आपलाच आहे, त्यामुळे